ब्रह्ममूर्ती संत जग्यावतरणे उतरावयाने दीनजना ब्रह्माने कदांचे वंदिते पावने नाम घेता वदने दोष जाते हो कारुणाचार्य विषयासक्त संत कृपेत उतरते ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाते अखंडित नामावास त्याची पाये निशिदिनी ध्याय संत संगे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदने दोष जाते पांडुरंगा करो प्रथम
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया रे दीनजन ब्रह्मादिकटांची वंदिती पायवणी नाम घेता वदने दोष जाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा यांचे लाडके प्रेमभक्त नामदेव महाराज यांचा आहे. विठ्ठल सेवा करण्याच्या पुढे अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. नको राहू देवभंगा गात्रे माझे पांडुरंगा शक्ती जये नाचनगी. हे जे सेवा हे मुळांच्या माधवांची सेवा आहे. सेवा के करावे सांगताना काम होतो पण कामा नाही. विठ्ठल कुठल्याही सेवेमध्ये मी शपथ घेऊन सांगत जातो. महाराज नाही, कीर्तनकार नाही, पण हे बाबांची आज्ञा म्हणून वारकरी सेवा आहे. विठ्ठल या भंगामधून संत नामदेव महाराज ब्रह्मा आणि संत यांचं ऐक्य सांगतात. जगाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मरूप संत अवताराला आले. का केलेले संत, झालेले संत, आलेले संत वेगळे आणि ब्रह्ममूर्ती संत वेगळे. कशावरून काय खातो आम्ही का सया सांगा ते. ज्या ब्रह्ममूर्ती संतांची अशी अवस्था आहे. आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग. कोणाही जीवाचा न घडावा मस्तर वर्मेश्वर पूजनाचे. मग हे नाही ते नाही वेगळा हे पासोनी. अशा ब्रह्ममूर्ती संतांच्या चरणाचे धोळ लागावे नव्हे. त्यांच्या चरण तीर्थ मिळावे म्हणून ब्रह्मादिक सुद्धा इच्छा करतात. ब्रह्मदेव का? कारण ब्रह्ममूर्ती संतांचं नामस्मरण केलं तर कसलाही दोष निघून जातात. दोषातून मुक्त होतात. संत करतात का? होतात. कारण संत हे लोकेशना वित्तेशना दारेशना ह्याच्यातून मुक्त झालेले असतात. नवे त्यांच्याकडे येतच नाहीत. त्याने सगळे काढून टाकलेले आहेत. काम क्रोध लोभ निमाले ठायचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ सगळं काढून टाकलेले आहेत. त्यांनी अंकित केलेत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळलेला संसार केला अशी त्यांची भूमिका. अशी संत आहेत. नवे भगवान परमात्म्याने ब्रह्मसंतांचे खूप कसोटी केली अतिशय. पण कितीही केली तरी भगवान परमात्मा कमी पडले. का? कारण भगवान परमात्म्याच्या कितीतरी पटीने पुढे. पण भगवंताने किती प्रयत्न केला तरी माघार घेतली नाही संतांनी. का? कशा बाबतीत? हा तपस्रीची ने धिगत्याचे. याचा अर्थ आता त्याला बोलायला नाही, भूमिका पहिली सांगायचो. कारण त्यांच्या ताकदही तशी होती ना. गाड्यान घोड्यान तर नव्हते ना. पायी चालत होते, पायी. म्हणून अद्भुत शक्ती त्यांच्यामध्ये होती. विठ्ठल नाही दुराचारी चांडाळ पापिष्ट असला तरी त्याचा उद्धार होतो. संतांच्या कृपेने त्वरित उद्धरतो. म्हणून अखंडित नामा वाट त्यांची पाहे. निषेधीने ध्याय सत्संगती त्यांची सतत संगती असावी ही नामदेव महाराजांची इच्छा.
झाला भावाचं झालं कीर्तन. विठ्ठल बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच जन्मापासून, अनेक जन्मापासून, बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही. अनेक अवतारापासून इच्छा होती संत ज्ञानेश्वर महाराजांची की नामदेव महाराजांची संगती घडावी, तीर्थयात्रा करावी. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. प्रीतीच्या पडी भरे आलिंगन हे संतांच्या दिव्य झाले माझे काया, प्रथम भेटी मस्तके आलिंगन पायावरी त्यांच्या मग वंदावे चरण. लगेच नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाची पूजा केली, चरण तीर्थ घेतले. संत भेटते आजीबाज तिने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. दसरा दिवाळी तुझ्या मसन सख्या हरिजन भेटते. भेटतील आनंद झाला, आनंद नामदेव महाराजांच्या घरी. आता पुढे जास्त लांबीत नाही. मग बैठक बसली दोघांची. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय भाग्यवान आहेत. पंढरपूर क्षेत्र श्रेष्ठ आहे. आयशी चंद्रभागा, आयशी भीमातीर, आयसा विटेवर ये देव कोठे. राऊळ जवळ, चंद्रभागा जवळ, काय पुण्य केली भक्त शिरोमणी. पण माझी एकच इच्छा आहे, तुमची संगती राहावी, तीर्थयात्रेला जाऊ. एवढं सोडून मी भगवंताला सोडून जात नाही. का? शंकर सांगे ऋषीजवळी, येथील पुंडलिकाजवळी करीती आंघोळी वंदिती चरण. सगळे तीर्थ येतात. मग ते सोडंबरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान शंकर येतात, दररोज स्नान करतात. मग असलं सोडून मी येऊ शकत नाही. नाही म्हणजे मी आलोय मुद्दाम. म्हणजे पांडुरंगाला विचारा, पांडुरंगाला विचारा म्हटल्या. गेले दोघंही गेल्यानंतर दर्शन घेतलं की पांडुरंग परमात्मा हसू लागले. मग म्हणले नामदेव राहायला, अरे नामदेवा काय महिमा वर्णन करावं. काय भाग्य म्हणजे तुझं नामदेवराया. म्हणून ठरलं, आले मंदिराच्या बाहेर. नामदेव महाराज घरी आले. त्यांचे थोरले नारायण महाराज पुत्र त्यांनी विचारलं, कोण आहेत हे? पांडुरंगासारखे भेटले तुम्ही. त्यांना साष्टांग दंडवट घातला, चरणाची पूजा केली, मनोभावे आहेत. तरी कोण हे?
म्हणून पाहिजे चरणार हे ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत येते इंद्रदेव चंद्रदेव ब्रह्मदेव सगळे देव त्यांचं वंदन करतात का संतांच्या नर लागत असत वासनेचे बीज जळून असा त्यांचा महिमा आहे संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम एवढा महिमा आहे तो महिमा भगवंताने सुद्धा रात्रंदिवस त्या महिमेचा अपेक्षा केली संतांची एवढाच नव्हे तर संत असे आहेत कधीच त्यांच्यात बदल नाही सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी अजिबात नाही सत्वगुणच त्यांचा कसा आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण मग नेण्याचे काही ताना तोना नामस्मरणा वाचतो आणि असे संत महात्म्या अवतारिक आहेत ब्रह्ममूर्ती आहेत आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या संगतीत इतका प्रयत्न करतो देव एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाही भगवान स्वतः सांगतात माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निधन किती पवित्र आहेत पवित्र
निर्लज्ज होणी ना चंदंगणी भरते अंगी मनी प्रेमाची शंका काही म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचले. पण देवालाही भान नाही. आमचं कीर्तन देवासाठी आहे, पब्लिकसाठी नाही. इमानदारी सांगतो, मायाबाबाच्या पोटी जन्म घेतला त्यांची शपथ. देव नाचवितोय, माझ्याच बळ नाही. म्हणून भगवान परमात्म्याला अनन्य शरण जाऊ आणि त्यांच्यासाठी सेवा आहे, लोकांसाठी नाही. माझं कीर्तन फिसकलं तरी गरज नाही आणि आलं तरी गरज नाही. हे देवानं काढून टाकले म्हणून मला काय गैर पडे. म्हणून निर्लज्ज होतो तो निर्लज्ज करतोय आणि सेवा करतोय. विठ्ठल विठ्ठल. नाही भज्याचा वाच्याला आटपा म्हणजे कसलाही दुराचार्य चांडाळा असला तरी झाले शब्द आपले. पण संत महात्मे चमत्कार करत नाहीत. जे करतात ते संत नाहीत. त्यांच्याकडून घडणारी क्रिया भगवान परमात्म्याकडून आहे. कारण विरोधी लोकांसाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी विरोध केला तरी त्यांना आनंद आहे, पण त्यांना मुक्त करतात. पुरावा आहे, विसोबा खेतर स्वामीनं ज्ञानेश्वर महाराजांचा कट्टर विरोध केला. त्यांना मारलं पण त्यांना मुक्त केलं. ज्यांचा मस्तर घालवला, दीन केलं आणि मग लागले चरणाला. केवढा अधिकार प्राप्त करून दिला नामदेव महाराजांचे गुरु कोण? खेतर स्वामी. एवढा अधिकार करून देते. दुसरा दृष्टांत सांगायची सेवा समजतो. बरोबर 2 वाजले. मीराबाई भगवंताच्या स्वरूपात विलीन झाल्या. प्रयत्न केला आई वडिलांनी लग्नाचा, म्हणजे ही मालक आहे माझा. अजिबात नाही चालणार. त्यांचा महिमा वर्णन आपण करू शकत नाही. दररोज त्यांच्याकडे 3 दिवसाला भंगेची बाई येत होती संडास साफ करण्यासाठी. म्हणून एके दिवशी असा प्रसंग आला, बाहेर बसल्या, मासिक पाळी आली. 3रा दिवस असून सुद्धा गेल्या नाहीत. 5वा दिवस व्हावा लागला. आता तर कशाला सांगावं. आता तर पहिल्या दिवसात आंघोळ करतात. माधव मामाची पुतणी होती का पुतण्याची बायको. तिला सांगितलं, हे बघ 5 दिवस पाळ आणि मग मला जेवण भाकर घाल. ऐकत नाही म्हणजे तुझ्या कुष्ठरोग होईल म्हणजे तुझे झडून जातील हात झडून जातील म्हणून बोलले. तर तळून रात्रचा आदत होती. लगे सुरू झालं त्यांचं. सगळ्यांना असून गेलं शरीर. संतांचे शब्द म्हणजे अग्नी आहे. म्हणून तिला तऱ्या 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 करून मारावं लागलं. का? माधव बाबा सांगत होते, पुढचा जन्म त्या बाईला वट वाघुळीचा येणार, दुसरा डुकरीचा येणार
असं 84 फेरे लक्ष फिरावं लागल आणि मग पुन्हा कैकी जन्म मिळाला तर 84 लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे ही अवस्था प्राप्त होती. पण आता कलियुगात ऐका कलीचे महिमानाना सत्या शिरी पापाची मूर्ती. मला काही घरी सांगितलं मला घरी बसू देत नाहीत बाहेर. किती अवलाद खराब आहे हो. म्हणूनच त्यांच्याकडे युग्न आलं की दवाखाना लागतंय. किती बी दवाखाने करा नीट होत नाही. अवघड आहे. हे मी बोलू नये पण अंतरचे दहावे स्वभाव भारी आलं वडीला मी काय करू. मी बोलत नाही असले व्यवहारातलं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणजे किती सांगू तर नाही कधी बटकी पुढे आमच्यासारख्या पामरांना काय सांगून उपयोग आहे. असो मग मुलाला पाठवलं. मुलाला पाठवल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी योगायोग आलं. पाहिलं त्यांनी. मुलानं पाहिलं मीराबाईंना पाहिल्यावर त्याला इतका आनंद वाटला. स्वरूपाला बोलला पाहिल्या वेदलावी पैशाची वेळ जोडणी. मग तर घरी धरणच घेतलं त्यानं. नाही म्हणला मिळावी तर असलीच बायको मिळावी नाही तर जीवनात काही खरं नाही. मेलेलं बरं. 3 दिवस उपाशी 4 दिवस उपाशी. शेवटे भंग्याची बाई गेली ना रडू लागली मीराबाईला पाहिल्याबरोबर. तावं फोडून काय झालं म्हणले सांग काय संकट आहे. सांगण्यासारखं नाही. सांग म्हणजे भेऊ नकोस. आमचा पोरगा मरतोय म्हणजे. तुमचं स्वरूप बघितलं की एवढंच झालं म्हणजे ती. आणि तुमच्या सगळं लग्न करायचं म्हणजे ही काय गोष्ट मोठी आहे. झालंच आहे म्हणजे. आण त्याला बोलून. पळतच गेली किंवा पळता येईना तरी गेली. आण बोलून काय रे लग्न करायचं तुला माझ्या संग. गप्पच तुझा मनोगत पूर्ण करते पण माझं सांगितलं ऐकावं लागेल. ही मूर्ती आहे म्हणजे कृष्णाची माझ्या भगवंताची. ह्या मूर्तीला पाहायचं रात्रंदिवस आणि मग 7 दिवस सारखं नामस्मरण करायचं. खंडच पडू द्यायचं नाही. तुझी मी झाली. मग ह्या आनंदानं त्यानं सुरू केलं की हो. मग काय अवस्था झाली. कामक्रोध लोभ कामक्रोध लोभ गेले. विषय गेला. सगळं गेलं. गेल्यानंतर 7व्या दिवशी मीराबाईच्या साष्टांग दंडवून घातला. श्री संतांची माता चरणावर साष्टांग दंडवत घातला. का तात्काळचे दशा पालटली. तात्काळ दशा पालटली. गुरुमाय म्हणला काय करायचं ते करा आता. आणि मग मुक्त झालं म्हणला. म्हणून महाराज म्हणतात होका दुराचारी विषय असतात. संत कृपेतून येत उद्धरती. संतांच्या कृपेने उद्धार होतो. उद्धार करतात. म्हणून भगवंतापेक्षा अनन्य भावे शरण कुणाला जावं. संतांना जावं. संतांना शरण गेलं की पाप पुण्य पाहत नाहीत. भगवान परमात्मा पाप पुण्य पाहतोय. संत पुण्य पाहत नाही. गुणदोष या 3 विचारे काही ठावलेला पायाच्या प्रसादे काही बोलून मग क्षमा करणे संती नवे अंगभूत नवे उपदेश तुमचे बरोबर तुमचे कृपेचे पासून जन्मजन्मी तुका म्हणे. कोणा कारण झाले शेमान देवाचे कारण देव तुका म्हणे अभिमानावर घालून गोपाळा झालेली शिवादेवाचे त्यांनी संतांचे त्यांनी विठोबा
ज्ञानेश्वर माऊली